एवढे ज्ञानी लोक आहे, कित्येक तरी आमदार आहे, खासदार पण इथेच आहे. तर एवढे लोक असून सुद्धा आपण काही प्रयत्न का नाही करत? आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये आयसीयू वेंटिलेटर का भेटत नाही? आपण कोण कुठल्या नेत्याकडे गेलं तर ते चेंज होतात, म्हणजे फेस चेंज होतो, कधी काय गोष्टी चेंज होतात. लोक काय बोलला पाहिजे की चुकता राईट होतोय? तुम्ही पहिला फॉलो करा ना रूल्स. लोकांना बोलायची गरज काय, मला ते समजत नाही. आता म्हाडा प्रामाणिकपणे काम नाही केली, नेते पण म्हणजे त्यामध्ये अनड्यू ऍडव्हान्टेज घेतला आणि लोक तर नेत्या पण दलाल झाले कित्येक ठिकाणी. असं पण झालंय. 2-4 लोकांना पकडा, त्यांना 2 पैसे द्या, मग तो आपण हेच करणार, परत तो बिल्डर आणणार, मग बिल्डर आपल्याकडनं 2, 4, 10, 50 लोकांना फोडाफोडीचं राजकारण करणार. तर सर्वप्रथम म्हाडा जर प्रामाणिकपणे प्रत्येक काम आतापर्यंत केलं असतं तर कुठेही प्रॉब्लेम घडला नसता. नरेशजी, अजून विषय असा SRAचा. SRA मधूनच दरवेळेला तक्रारींचं प्रमाण जास्त असतं. SRA मुंबईत ज्या ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणी कधीच पीसफुली झालेलं नाहीये. बरेचदा ते लोकांचं आंदोलन, लोकांची रडारड, बिल्डरला शिव्या घालणं, किंवा मग तो काहीतरी बळजबरी, किंवा मग SRAचा भ्रष्ट कारभार, अशा सगळ्या तक्रारी बाहेर येतात. काय कारण असेल आणि याच्यात काय झालं पाहिजे सुधार? बघा, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा जिथे पण SRA असतो, बरोबर, झोपडपट्टी खास करून, यामध्ये कसं असतो की झोपडपट्टीमध्ये प्रत्येक माणूस आपल्या परीने प्रयत्न करतो की बिल्डर आणावा. सर्वप्रथम हे थांबलं पाहिजे काहीतरी, कारण तुमचे सोसायटी असतात. पहिलं लोकांनी ठरवलं पाहिजे की आमची सोसायटी कोण असेल. आता लोक ठरवतात, मी बघतो 4-4 सोसायटी असतात, प्रत्येक सोसायटी एक बिल्डरला आणतो. तसं नाही घडलं पाहिजे. लोकांनी सर्वांनी डिसाईड करून बोलला पाहिजे की बाबा आमचं हे सोसायटी आणि हे टेक्निकल बॉडी आहे. आता हे लोक जे डेव्हलपर आहे त्यांना आम्ही ऍग्री होणार, तसं होत नाही कधी पण. मी बघितलं, कुठेही बघा, प्रेमनगर बघा 27 वर्ष घडलं. तर माझं हेच म्हणणं आहे की बाबा सर्वप्रथम लोकांनी नेमला पाहिजे की कोणावर विश्वास आहे. सोसायटी स्वतःला नेमते, नंतर लोकांना कन्व्हिन्स करतात. असं घडलं नाही पाहिजे. लोक नेमला पाहिजे, कोण प्रामाणिक माणसं यांना आम्ही नेमतो आणि हे जे करणार बरोबरच करणार, तेवढा विश्वास लोकांना असावा, पहिली गोष्ट. आणि ज्यांच्यावर विश्वास नाही, ते सोसायटी जरी कोण बनवलं असेल, आपले टेनेंट्स म्हणजे रहिवासी, त्यांना आपण विरोध केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ठरवतो त्यानंतर एखादा बिल्डरला आणला तर आपला नियमावली माहित असावा. आता काय असतो, एखादा जो बिल्डर आणतो थोडा पैसे घेतो आणि तो पैसे गेल्यानंतर बिल्डरला तेच पाहिजे. तो पैसे घेतला तर तो आम्ही तुमच्या सोबत आम्ही GVR करणार, कंचन तुम्ही देणार, आम्ही तुम्हाला अडकून ठेवणार. तसा घडला नाही पाहिजे. ऍज पर द रूल प्रत्येक गोष्टी घडला पाहिजे, पण होत नाहीये. आणि यासाठी सरकार पण एक इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की जिथे ते झोपडपट्टी आहे तिथे त्यांना एक बिल्डर कोणी येऊ द्या, काही येऊ द्या, पण शासकीय कोण अधिकारी येऊन त्यांना एक ट्रेनिंग दिली पाहिजे की बाबा SRAचा नियम काय, SRA कुठल्या पद्धतीने केला पाहिजे, पहिला काय असतो, काय होतो, आणि बिल्डरचा पण आपण बॅकग्राऊंड बघितला पाहिजे. आपण नेहमी बिल्डरला दोष देऊन चालत नाही. आपले पण लोक, जसं बोलतात ना, घर की वेदी लंकादाई, ज्या एरियाचे जे लोक असतात तो प्रामाणिक नसतो म्हणून प्रोजेक्ट अडकतो पहिला प्रथम. नंतर तर बिल्डर येतो. बिल्डर थर्ड पार्टी आहे. पहिला आपले घरचे माणसं व्यवस्थित असावा, म्हणजे आपल्या रहिवाशी. आणि तुम्ही जर बघितलं असेल, आता SRAचं जुनी इमारत आहे, अंडर SRAच्या अंतर्गत जे बिल्डिंग बांधलं 25 वर्ष झाले. मी असं पण बघतो प्रॅक्टिस, नवीन GR आलेली नाही. आमच्या 3FS ऑलरेडी कन्झ्युम झालेली आहे. आम्हाला जे झोपडपट्टी जे बिल्डिंग झाले त्यामध्ये लागून जे रोड आहे ते 9 मीटर रोड नाहीये. तरी देखील मी कित्येक ठिकाणी बघतो बिल्डर डायरेक्ट येतो, लोक कोणतरी आपल्याच रहिवाशी घेऊन येतात, मग सांगतात की बाबा पुनर्विकास करायचा आहे. आम्ही त्यांना विचारतो, तुमच्याकडे नवीन GR आली का, आली नाही. मग तुम्ही कसल्या हिशोबाने तुम्ही पुढचा प्रकल्प राबवतो? आम्हाला हे सांगा. आमच्या बिल्डिंगला 30 वर्ष झाल्याने फर्स्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया, दुसरा 9 मीटर रोड पाहिजे, ते देखील नाहीये. मग तुम्ही पुनर्विकास कसा करता ते प्रश्न विचार उत्तर नसतात. मग लोकांचे झोपडपट्टीमध्ये जे करतात आता पण तेच चालू आहे. 2-4 लोकांना पकडा, त्यांना 2 पैसे द्या, मग तो आपण हेच करणार, परत तो बिल्डर आणणार, मग बिल्डर आपल्याकडनं 2, 4, 10, 50 लोकांना फोडाफोडीचं राजकारण करणार, 2 पैसे देणार आणि आपलं कंचन घेणार, झालं, मग आपण परत अडकलो. मग हे प्रॅक्टिस बंद झालं पाहिजे ना. मग या प्रॅक्टिस बंद झाला पाहिजे म्हणजे सरकार पण काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन लोकांना ट्रेनिंग दिली पाहिजे आणि लोकांनी पण प्रामाणिकपणे एकमेकांबद्दल विचार केला पाहिजे. लोक स्वार्थ विचार करतात, काय म्हणून माझं खिशे भरलं बस झालं, बाकींचं मला काय करायचं. पण आपण जेव्हा ज्याच्या सोबत लहान ते मोठा होतो, प्रत्येकांचा समस्या सेम असतो, मग आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला जाणीव आहे ना, तर आपण तर देखील ऍज अ रहिवाशी म्हणून चुकीचं नाही केला पाहिजे ना, हे मला असं वाटतं. म्हणून ते गोष्टी प्रॉब्लेम्स होतात भरपूर ठिकाणी. नरेश भाई, एक सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न किंवा चर्चेतला विषय की म्हाडा डेव्हलपर आहे, म्हाडा ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, म्हाडा स्वतः खूप चांगला डेव्हलपर आहे,
परंतु ह्या SRA किंवा इतर डेव्हलपमेंट ज्या चालू आहेत त्या म्हाडा स्वतः का नाही करायला बघत आहे, किंवा तशी इच्छाशक्ती होत नाहीये का सरकारची, की म्हाडा कॅपेबल नाही अशातला भाग नाहीये? बघा, तुम्हाला सांगतो की माडा एक नोडल एजन्सी आहे, बरोबर आहे. तर माडा जेव्हा पण काम करते कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला घेऊन काम करते. बरोबर. तर सर्वप्रथम माडा जर प्रामाणिकपणे प्रत्येक काम आतापर्यंत केलं असतं तर कुठेही प्रॉब्लेम घडला नसता. तुम्ही जर बघितलं कित्येक प्रोजेक्ट अशी पण आहे, जसे की कामाठीपुराचा काय बिल्डिंग कोसळत होता तेव्हा त्यांना शिफ्टिंग केला साईन प्रतीक्षा नगरला. तिथे तुम्ही बघितलं ट्रान्झिट कॅम्प होते ते. आता ट्रान्झिट कॅम्प लोकांनी विकले, आता थर्ड पार्टी राहते तिकडे. मी तेच नेहमी म्हणतो, जेव्हा एक शासकीय अधिकारी किंवा जेव्हा जो मेन डिसिजन मेकर तो चुकत असेल म्हणून लोकांना संधी भेटते. सर्वप्रथम रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येक डिपार्टमेंट असो कुठे असो ते एक जे बायलॉच्या हिशोबाने चालला पाहिजे, प्रत्येकाने फॉलो केला पाहिजे. फॉलो करत नाही ते मोठा कंत या देशात. आणि त्यामध्ये वेगळं सरकार होते, आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. हे सरकारच्या टायमाला या सरकारच्या टायमाला झाला असं तर मी दोष नाही देणार. माझं हेच म्हणणं आहे की बाबा ज्यांना ज्यांना आपण नेमलंय, जे जे शासकीय अधिकारी आहे त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडावं. नाही, पण तरी पण हे जरी असलं तरी कम्पॅरेटिव्हली प्रायव्हेट बिल्डर पेक्षा म्हाडा ट्रस्टफुल आहे, की घरं मिळणार याची शाश्वती आहे. हो, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये फसगत नाही होते. बरोबर. आणि बऱ्याच ठिकाणी विकासकांनी केलेली फसवणूक ही म्हाडा तर करू शकत नाही करू. पण मी तुम्हाला जसं म्हटलं ना, कमाडीपुरांना जेव्हा शिफ्ट केला, कमाडीपुरा जे रहिवाशांना, तेव्हा परत कुठे आणलं त्यांना? त्यांच्याकडनं पण चुकलंच ना. कसं असतो, एखादा शासकीय अधिकारी किंवा जे प्रशासन जो असतो प्रामाणिकपणे काम केला तर दुसरा खासगी विकासक असो वा लोक असो, सर्व म्हणजे त्यांना भीती असणार की बाबा रूल तो फॉलो करतो, मलाही करावा लागेल. सर्वप्रथम जो चालवणारा चालकच बरोबर रूल फॉलो करायला पाहिजे सर्वप्रथम. हे हेतू पुरस्पर केलं जाते का, किंवा मग लोक म्हाडापेक्षा मग खासगी विकासक जास्त एरिया देतो असंही म्हटलं जातं? बघा कसं आहे, सर्वप्रथम खासगी विकासाकडे लोक का जातात की बेनिफिट जास्त थोडा भेटतं म्हणून. पण लोकांच्या हितासाठी जो पुढाकार घेतो तो त्यासाठी पुढाकार घेत नाही. तो पुढाकार ह्यासाठी घेतो की मला 2 पैसे जास्त भेटेल खासगी विकासकाला. खासगी विकासकाच्याकडून कमिशन मिळेल. हो, पण माझं काय म्हणणं, ठीक आहे तू खासगी विकासक आणायचं, तुला पैसे भेटेल, चांगली गोष्ट आहे, कमवा, त्यामध्ये आमचा वाद नाहीये. पण ऍज पर द रूल असावा प्रत्येक गोष्टी. जर तुम्ही बोलतात ना, वेन यू आर ऑथोराइज देन युअर रेस्पॉन्सिबल. तुम्ही जेव्हा एखादा पुढाकार घेताय तर तुमचा पण जबाबदारी पण बनतं. मग जसे की एक्झाम्पल सांगतो, तुम्ही एक बिल्डरला आणणार तर बिल्डरला सर्वप्रथम आपण हे विचारायचे की ड्यू डिलिजन्स केलीस का प्रोजेक्टचं, आमचे जे काही मेंटेनन्स बाकी असेल, तक बाकी असेल, किंवा आमच्या एरियामध्ये कन्व्हिन्स झाली नसेल तर तो बिल्डर करून देणार का? एक. दुसरी गोष्ट, फिजिबिलिटी रिपोर्ट लोकांच्या निदर्शनात आणतोय का, किती प्रॉफिट करतोय बिल्डर. तिसरी गोष्ट आपलं की प्रकल्प किती वर्षात होणार, आणि उद्या कन्सेंट घेताना मग ते आपल्याला PAAA द्यायचं आहे, परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन देतो का, कन्सेंट अग्रीमेंट बरोबर ऍज पर द लॉ होतोय का, डेव्हलपमेंट अग्रीमेंट त्यावर प्रत्येक गोष्टी उल्लेख करतो का, 3 वर्षात परत येणार, 5 वर्षात परत येणार, अम्युनिटीज काय काय देतोय, आणि अम्युनिटीज दिली तर कुठल्या ब्रँडचे देतोय, हे सर्व स्पेसिफिकेशन, सर्व काही गोष्टी तुमची जबाबदारी असते. पण तसं मी बघत नाही. जो पुढाकार घेतो तो म्हणजे जोलच करायला बघतो. प्रामाणिक खूप कमी लोक असेल, प्रामाणिक लोक असेल जे लोकांबद्दल विचार करतात. तो बिल्डर असो वा किंवा रहिवाशी असो, खूप कमी लोक. असं बिल्डर पण चांगले आहे ना, असं नाही आपण बिल्डर खराब आहे असं पण बोलू शकत नाही. म्हणजे दोन्ही साईडनी चुकत असेल तरच ते प्रकल्प रखडतो. म्हणजे जे आपल्या लोकांचं जे प्रतिनिधित्व करतात ज्या एरियामध्ये, ते देखील काय जोल करत असेल तेव्हा बिल्डर जोल करतो. अदरवाईज बिल्डरला हिंमत नसते की बाबा आपण सर्व प्रामाणिक आणि बिल्डर जोल करणार, असं कधी होत नाही. अच्छा, नरेश भाई, एक शेवटच्या प्रश्नाकडे येतो. काय वाटतं तुम्हाला सद्यस्थितीतील फडणवीस सरकार ह्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत तुमचे काय अनुमान आहेत त्यांच्या बाबतीत, की हे सरकार या विकासक लॉबीला किंवा सर्वसामान्य रहिवाशांना, लोकांसाठी कितपत कार्यरत आहे, कितपत काम करते, कसं वाटतं? बघा कसं आहे, तुम्हाला एक सांगू इच्छितो की जेव्हा शिंदे साहेब होते मुख्यमंत्री, त्यानंतर तेव्हा डेप्युटी CM आपले फडणवीस साहेब होते. आता फडणवीस साहेब CM आहे, डेप्युटी CM एकनाथ शिंदे साहेब आहे. तर मी भरपूर बघितलं की म्हणजे हाऊसिंग फॉर दी पोलीस म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे केलं आहे, किंवा आता जे SRA लवकरात लवकर डेव्हलप व्हावा, व बिर्डी चालमध्ये देखील पोलिसांना घरा भेटत आहे. आणि भरपूर ठिकाणी जे रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून खूप चांगला म्हणजे त्यांचा विचार आहे, कामही चांगला चालूच आहे.
पण जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना थोडं आणखी टाईट केला पाहिजे, त्यांना प्रोसेस फॉलो करायला सांगितलं पाहिजे. कारण कसं आहे, आता आमच्या बिर्डीचा मोठा प्रकल्प होता. त्यानंतर तुम्ही बघितलं तर जीएम आता पण आमची 20 एकरची लँड आहे. आता मोठा आणखी 600 एकरची लँड आहे आता धारावीला चालू आहे. तिथे बरोबर. देखील थोडा सर्व रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो झाला पाहिजे. त्यानंतर कमाटीपुराचं रिडेव्हलपमेंट राहिलंय. जर सरकारची इच्छा चांगली आहे, हेतू चांगला आहे, तरी देखील जे काम करणारे लोक जे त्यांच्या अंडरमध्ये जे आहे प्रशासकीय अधिकारी असेल, शासकीय अधिकारी, त्यांच्यावर आपण लक्ष दिले पाहिजे की बाबा हे रूल्स फॉलो करताय की नाही. जर समजा सरकारचा हेतू चांगला असून शासकीय अधिकारी पण प्रामाणिकपणे काम करत असेल तर 100% हे त्यांचं जे हेतू आणि ते दोन्ही मॅच होणार, लोकांचं हिताचं काम होणार. तर त्यावर लक्ष दिलीच पाहिजे. नरेश भाई, आणखीन एक महत्वाचा प्रश्न की आता कुठल्या इमारती किंवा कुठले विकास रखडताना आढळत आहेत का तुम्हाला? कुठे त्याच्यात काय बघा, मी भरपूर ठिकाण असं बघितलं की प्लॉटवर रिझर्वेशन टाकलेलं आहे. लोक तिथे राहतात, तुम्ही रिझर्वेशन टाकता, प्लॉट एरिया छोटा असतो आणि तुम्ही रोड वाइंडिंग करता, मग ते लोक जाणार कुठे? त्याचं प्रोव्हिजन कुठे आहे? मला हे समजत नाही. आता तुम्ही समजा एखाद्या प्रोजेक्टवर ऑलरेडी, जसं एक्झाम्पल सांगतो, वर्ली नाक्यावर ऑलरेडी मार्केट आहे, त्याचं पुढे एक प्लॉट आहे, तिथे देखील तुम्ही रिझर्वेशन टाकला, मग ते राहणारे लोक जाणार कुठे? आता तंबाखू चालमध्ये तुम्ही गेला, तिकडे रोड वाइंडिंग होतोय आणि आरजीचं रिझर्वेशन टाकलंय, छोटासा प्लॉट एरिया, ते जाणार कुठे? बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा क्लस्टर करणार 33(9)चं, तेव्हा जाऊन त्यांना घरा भेटणार, त्यापर्यंत ते सफर होणार ना. एक ठिकाणी आपण म्हणतो की आपलं रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि लोकांचा विकास झाला पाहिजे, म्हणजे राहणमानमध्ये, मग कसं होणार? मग त्यासाठी जे तुम्ही जेव्हा रिझर्वेशन टाकताना हे काय करतात, रिझर्वेशन टाकतात आणि जो समजा लँडलॉर्ड असेल त्याला एक नोटीस पाठवतात. आणि लँडलॉर्ड मेनली असा असतो की त्याला काही जास्त पडलेली नसते. कित्येक लँडलॉर्ड काही इंडियामध्ये पण काही लोक नसतात, काही लँडलॉर्ड इथे असेल तर लक्ष देतो, कधी कधी लँडलॉर्ड असतं की इंडियामध्ये नसणार, काही बिझी असेल काही, मग ते लक्ष देत नाही. मग रिझर्वेशन टाकताना जे लोक राहतात ते सफर होतात. मग रिझर्वेशन टाकताना लोकांचा काय प्रतिक्रिया ते कोण बघत नाहीये. लँडलॉर्डची प्रॉपर्टी, लँडलॉर्डला आम्ही नोटीस पाठवलं म्हणून सरकार म्हणते, आणि जे लोक राहतात त्यांचं आता रोड वाइंडिंग होतोय, तर रोड वाइंडिंग एवढ्या ठिकाणी चाललंय तिथे, म्हणजे प्रोजेक्ट आपण राबवू शकत नाही. मग त्यांचा तुम्ही काय प्रोव्हिजन देताय? आता कुठे कुठे काय असतं, पूर्ण रोड वाइंडिंग चाललंय समजा, तुम्ही त्यांना अल्टिमेट ऑप्शन देता लगेच, पण जिथे तुम्ही रोड वाढवताय आणि तिथे थोडा आणखी जागा राहताय, तर त्यांच्यासाठी तुम्ही लगेच काही म्हणजे पर्याय शोधत नाही. बोलता 33(9) मध्ये करू शकणार, म्हणजे कसं, एक वर्लीवर समजा एक एक्झाम्पल सांगतो, इकडचं ठिकाणचं म्हणजे उचलून यांना दुसरे इथे टाकू शकतो विदिन द वर्ली, तुम्ही असा विचार जरी करत असेल, पण ज्यापर्यंत तुम्ही करणार त्यापर्यंत सफर तर होता ना लोक. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही रिझर्वेशन टाकताना लोकांचं पण थोडा मत घ्या, त्यांना पण एकदा विचारपूस करा, आणि जिथे इथे रोड वाइंडिंग करतात त्यांच्यासाठी पहिल्यापासून ऑप्शन ठेवा. रोड वाइंडिंग करायच्या अगोदरच त्यांना ऑप्शन देऊन द्या. असं भरपूर ठिकाणी मी बघितलंय की रिझर्वेशन असल्यामुळे त्यांचा रोड विड्थ कमी असल्यामुळे त्यांचा प्रकल्प होत नाहीये, आणि वाइंडिंगमुळे पण प्लॉट वाचतच नाहीये. तर माझं हेच म्हणणं आहे प्रामाणिकपणे की जेवढा पण प्रॉपर्टी आहे, सरकारला सर्व काही गोष्टी माहिती आहे, अधिकारी बसलेला आहे, तर सर्व मध्ये अभ्यासपूर्वक काम केला पाहिजे. आणि तुम्ही काही करा, म्हणजे मुंबईचा, महाराष्ट्राचा विकास करताय, त्यामध्ये लोकांना, म्हणजे लोक सफर झाला नाही पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. हे नरेश कुरापाटी होते. आपल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या माहिती पूर्ण अभ्यासातून त्यांनी काही या ठिकाणी माहिती दिलेली आहे, त्यांनी वक्तव्य केलेली आहेत, कुठे कुठले लूफहोल्स त्यांनी सांगितलेले आहेत. वरही पुनर्विकास झालेल्या प्रकल्पाबद्दल देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे. मुंबईतील अशाच घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.